वटोवास करत असत। ही सर्व संकल्पना म्हणजे ही काष्टाचा मड होता आणि त्या काष्टाच्या आणि डोमेग्रामच्या आरतीत सुद्धा उल्लेख येतो, काष्टाचे मड दोन्ही बांधले रायांगणी पटिशाळा, अशा पद्धतीच्या संदर्भाचा उल्लेख येतो आणि त्या सर्व संदर्भाचा अभ्यास करून या ठिकाणी ही प्रतिकृती आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त झालेली आहे। हा उंच मड जो होता आपल्याला कदाचित दिसत असेल की याचा रंग वेगळा दिसतोय, म्हणजे पाषाणाची थोडा काळसर रंग आहे, पाषाण या ठिकाणी छोटे छोटे दिसत आहेत। ती भिंत जी आहे ती अशा पद्धतीची होती। स्वामींचं लघु परिश्रयाचं स्थान, आता लघु परिश्रयाच्या वेळेस जगतीच्या बाहेर जाणं अपेक्षित नाहीये, मग ती लघु परिश्रयाचं स्थान आता जिथं दिसतं ते नेमकं कुठे आहे? आपल्याला एक संदर्भ आठवत असेल, प्रसन्न मडाच्या ठिकाणी आपण एक स्थान नमस्कार करतो, ते म्हणजे तांबूळ पीक स्थान। ते तांबूळाची पीक ज्या ठिकाणी पडलेली होती ती जागा, अर्थात आता त्याबद्दल बरेच म्हणजे संदर्भ आहेत, परंतु ते जे पीक जे भाईदेवांना दिसलेलं होतं ते पीक भाईदेवांनी आवडीपूर्वक ते काही ग्रहण केलं, पण ते जे पीक होतं ती पीक स्वामींनी कुठून घातली प्रश्न येतो उपस्थित होतो। कारण प्रसन्न मठाच्या तिथे जरी ते स्थान दिसत असलं तरी दोन्ही मठाच्या मध्ये एक अशी जागा होती। हे बघा आपल्याला या ठिकाणी दोन्ही मठाच्या तिथे आपल्याला मोकळी जागा दिसते आहे आणि या बाजूला उंच मठाच्या इथे एक खिडकी होती। त्या खिडकीतून स्वामी तांबूळ परित्याग करीत असत आणि ते तांबूळ परित्याग केलेलं ते तिकडच्या बाजूने हे मध्ये जी संधी आहे या संधीच्या इथे ते तांबूळ या ठिकाणी म्हणजे गोसावी यांनी परित्याग केलेला होता। ते भाईदेवबासांनी पाहिलं आणि भाईदेवबास त्यावर अधिक अनुरक्त झाले। सांगायचा मुद्दा असा की हे सर्व लीळा संदर्भ आपल्याला या प्रतिकृतीतून आपल्याला स्पष्ट होणार आहेत। यासोबतच स्वामींच्या दिनचर्येचा अवसर नेमका कसा होता, स्वामींचा उपऊड केव्हा व्हायचा, स्वामींची आरोगणा नेमकी केव्हा व्हायची। आता आपण आरोगणेची आरती दुपारी 12 वाजता करतो, देवाची आरोगणा 12 वाजता होत नव्हती, इतक्या उशीर नव्हता, स्वामी उदक घेत नव्हते स्वामी उदक घेत नव्हते। आता हे आपण उदक घेतो त्याच्यामुळे आपली जेवायची वेळ झाली 12च्या नंतर, स्वामींची जेवण्याची वेळ ही 10:30 ते 11च्या दरम्यान, म्हणजे व्यापार झाल्यानंतर स्वामींची आरोगणा व्हायची। हे सर्व संदर्भ आपल्याला कल्पना असेल की संध्याकाळच्या पूजावसराची सुरुवात कुठून होते, भटोबास झोळी काठीयेसी घालून ठेविती निधी वासया हटा जाती। आता ही वेळ म्हणजे भटोबासांना डोमेग्राम ते नेवासा हे अंतर पार करायचंय आणि जाऊन पुन्हा वापसही यायचंय, याच्यासाठी जो काही कालखंड लागतो म्हणजेच तिसऱ्या पहराची भिक्षा आणि जवळजवळ 2:30 ते 3च्या सुमारास आपला संध्याकाळचा पूजावसर सुरू होतो। सांगायचा मुद्दा याचं छोटं छोटं संकलन आहे, याच्याविषयी बारीक बारीक छोटं छोटं त्याविषयीचं चिंतन आहे, सूक्ष्म सूक्ष्म त्यातील काही बाबी आहेत, या सर्वांचे दर्शन आपल्याला या ठिकाणी घडणार आहे। आणि म्हणून आता मी अधिक वेळ न घेता, हा इकडचं झालेलं बरं, तर या 3D मॉडेलचं आपण म्हणजे हे पाहणार आहोत। बरं, आता मी आपल्याला हे आपल्यासमोर जे म्हणजे हे जे प्रतिकृती जे दिसती लाकडी प्रतिकृती, याचं मी आपल्यासमोर समालोचन केलं। आता 3D प्रतिकृती जी होईल त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी उपस्थित झालेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विद्वत रत्न माणूभाव पंथातील सुविख्यात प्रवचनकार, कथाकथनकार, लेखक अशा विविध पैलूंनी अधिष्ठित असलेले पूजनीय श्री सुरेशराज दादाजी राहेरकर उर्फ बापू यांचे आगमन झालेले। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बापूंचंही या ठिकाणी स्वागत करूयात। बापू आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही आपल्याला नंतर देतील, तोपर्यंत येथील हे चालू आहे। आपण पाहतो आहोत की ही जी प्रतिकृती आहे या प्रतिकृतीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं सूक्ष्म संकलन आपल्याला आढळतं। स्वामींचा नेमका मालगंटीचा अवसराचं स्थान पाहतो आपण, मालगंटीचा अवसर नेमका कुठे झालेला होता त्याचं स्थान। बरं, जो उंबरवट ज्यावर भटोबास म्हणजे शाळेचे दिस तरी उंबरा उशीसे करती आणि राजमठाच्या पटीशाळेवर भटोबास झोपत असत आणि उन्हाळे पावसाळे तरी बाहेर निघती उंबरा उशीसे करती।
शाळ्याचे दिस तरी भीतरी निजे ती उंबरा उशेसे करती. तर हा जो काही उंबरवट आहे तो उशाला घेत असताना त्या उंबरवटामध्ये नेमक्या किती स्टेप होत्या, उंबरवट कसा होता नेमका, तो उंबरवटाचं स्थान तर आपण पाहिलं, पण तो उंबरवट नेमका कसा होता, त्याची लाकडी बाजू नेमकी कशी होती. आता साधारणतः आपण जर आत्ताचे जर उंबरवट पाहिले, आता तुम्हाला तुमच्या माहिती करता मी उंबरवटच नाही राहिले, बाबांनी सूचना केली की आता उंबरवट नाही राहिले, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. जो मी तुम्हाला उदाहरण देतो, जुने दारवंठे जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येतील त्याचे उंबरवट उंच आहेत. आता एवढे उशाला घेणं शक्य आहे का? एवढी मोठी उशी जर डोक्याला घेतली तर सकाळी उठायचं कामच नाही, समजा मान अवघडून जाईल. तो उंबरवट 2 थराचा होता. याचाही संदर्भ या ठिकाणी स्थानपोथीमध्ये आलेला आहे. म्हणजे यातली प्रत्येक गोष्ट, त्या प्रत्येक गोष्टीची, त्या प्रत्येक स्थितीची भूमिका ही स्थानपोथीने ज्या पद्धतीने निर्देशित केलेली आहे त्या स्थानपोथीनुसार ते ही संरचना या ठिकाणी झालेली आहे. ज्या स्थानपोथीचा आधार घेतलेला आहे त्याच्यामध्ये श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था या संस्थेतील काही म्हणजे महत्वपूर्ण संदर्भ, त्याचप्रमाणे श्री देवदत्त प्रकाशन, महानुभावाश्रम जाधववाडी या संस्थेचे स्थानपोथीनुसारचे काही संदर्भ, त्याचाही या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य श्री हंसराज बाबाजी खामणीकर यांचं सुद्धा या ठिकाणी त्या स्थानदर्शन हे जे पुस्तक आहे त्याचाही या ठिकाणी अंतर्भाव आणि त्याचाही विचार करून या संदर्भातील विचार केले गेलेला आहे. एकूणच सर्वांगीण दृष्ट्या या प्रतिकृतीला बनवत असताना सर्वांगीण दृष्ट्या साधक बाधक चर्चा करीत हा विचार आढळतो. आता स्थानपोथीमध्ये काही पाठभेद आढळतात. हो हो, त्याचप्रमाणे आता आपल्याला या ठिकाणी ते स्पष्ट होणारच आहे की संकल्पना मार्गदर्शन कोणाकोणाचं आहे त्याचा मी नामोल्लेख आधी करणं उचित राहणार नाही, कारण इथे आपल्याला पडद्यावर आताच पडदा आपल्याला स्पष्ट दिसतोय. या कार्यसंयोजकांचे ही सर्व जी मंडळी या ठिकाणी कार्य करतायत, म्हणजे चंदूभाऊ आहेत, प्रज्वल दादा आहेत, या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मगाशी ते व्यवस्थित दिसत नव्हतं, आता मात्र आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट होते आहे. आणि म्हणून फोटोग्राफ येऊन नाही अटॅच होऊन नाही, यात इतका वेळ लागला. बंद करत आहे. हरकत नाही. या ठिकाणी ही सर्व मंडळी काम करते, ज्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवलेल्या आहेत, ती सर्व प्रयत्नरत आहेत आणि लवकरच ते चालू होईल. आपल्या सर्वांचे शुभचिंतन आहे. तोपर्यंत आपण याची माहिती घेऊयात. अर्थात मला आपल्याला हे सांगायचं आहे की ही जी प्रतिकृती आहे या प्रतिकृतीमध्ये सर्व शास्त्रीय संदर्भाचा विचार करून ही प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे, या ठिकाणी बनवल्या गेलेली आहे. असा आगळा वेगळा उपक्रम मला वाटतंय माझ्या तरी दृष्टीनं महानुभाव पंथात पहिल्यांदाच या ठिकाणी घडतोय. त्याबद्दल या उपक्रमासाठी आणि सद्भक्त श्री छत्रपती भाऊ गजबी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात. त्यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. मी सर्व आचार्यवृंदांना या ठिकाणी विनंती करतो की हे या ठिकाणी येऊन त्यामध्ये छत्रपती भाऊंना आपला आशीर्वाद प्रदान करतील. हां, थोडंसं लाईट लावून द्या वाटलंच तोपर्यंत, म्हणजे हा सत्कार सोहळा. हे जे प्रतिकृती आहे या ठिकाणी, ही प्रतिकृती ही आपल्याला पोथी संपेपर्यंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी 31 तारखेपर्यंत इथे आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सत्कार संपन्न होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूयात. अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर पद्धतीचं केलेलं काम हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. ही प्रतिकृती पाहिल्यानंतर जी आपण लीळा आठवणार आहे, जी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येणार आहे, त्याचा हा
म्हणजे निळा अनुबंधाचा हा या ठिकाणी गौरव संपन्न होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण भाऊविषयी शुभचिंतन व्यक्त करूया. आचार्य श्री बाबाजी आणि समवेत सर्व आदरणीय संतगण या ठिकाणी बाबाजींना छत्रपती भाऊंना या ठिकाणी आशीर्वाद प्रदान झालेला आहे. या संदर्भाचं विवेचन आता या ठिकाणी या ठिकाणी आता परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विद्वतरत्न अनेक कथाकथनाच्या माध्यमातून म्हणजे मला आठवते की मी छिन्नस्थळी बोलते अशा पद्धतीचं एक आत्मवृत्त छिन्नस्थळीचं हे महाराष्ट्रातील सर्वांपर्यंत पोहोचलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्या म्हणजे रिद्धपूर येथील विचार चिरा याचं आत्मकथन असेल ते या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत कथाकथनाच्या माध्यमातून पोहोचवलेले आणि डोमेग्रामच्या राजमठाचं सुद्धा आत्मकथन बापूंनी केलेलं होतं. अशा पद्धतीचे सुविख्यात प्रवचनकार मांडवा पंथातील एक म्हणजे सुंदर असं व्यक्तिमत्व आणि श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था ज्या संस्थेत स्वतः मी कार्यरत आहे, आम्हाला ज्यांच्या पाठीमागे म्हणजे जे आमच्यासाठी सायलो म्हणून आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे आम्ही आमची वाटचाल करत आहोत असे पूजनीय श्री बापूजी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी बापूंना आमंत्रित करतो. या ठिकाणी येऊन आपण या प्रतिकृतीविषयी माहिती द्यावी. धन्यवाद. दिवस तुमचं काही नाही करू अर्धा तास थोडस आज नाविन्यपूर्ण आहे ना. अर्धा तास झालं ते हो 50 कारण का तेवढं होणार नाही. निराकारं नित्यमुक्तं पूर्णानंदं निर्विकारं कैवल्यम् अव्यक्तम् अमूर्तम् अनन्तं निरामयं निरंजनं निरापेक्षं निरावलंबं निशून्यं बुद्धानन्दं सर्वेश्वरं करुणाकरं निशून्यं बुद्धानन्दं सर्वेश्वरं करुणाकरं. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या उत्तरापंथावरून आपली धर्मसाधना संवर्धित व्हावी यासाठी आपल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन विश्वचिंतन करीत आहेत. एकदा सर्वज्ञांच्या नामाचा उद्घोष करूयात. जे अंतःकरणामध्ये अगोदर आहे ते रित करावं लागतं म्हणून एकदा मुक्त अंतःकरणातून जे माता भगिनी देवपूजेच्या ओळीमध्ये आहे तुम्ही ओळीमध्ये उभे असा पण इकडच्या शब्दावर आपलं लक्ष असावं अशी अपेक्षा करतो. एकदा जयघोषाने सुरुवात करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्रीमद महावाक्य निरूपण सोहळा या सोहळ्यामध्ये आजच्या सायंकालीन धर्मवार्तेमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो. आचार्य श्री नागदेवांपासून आज पावेतो या ज्ञान परंपरेला धर्म परंपरेला संवर्धित करणाऱ्या सर्व आचार्य परंपरेला वंदन करूयात. ज्या महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेवर आदरणीय आचार्य श्री बाबाजी विराजित आहेत ते मानव पंथातलं अतिशय ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व. मला आठवतं की प्रबोधनाच्या क्षेत्रात आमचं थोडंसं काम सुरू असतं. जे एका सद्भक्ताने मला प्रश्न विचारला की मानव पंथामध्ये या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 4 पदार्थ सांगितलेले आहेत आणि ते 4 पदार्थ श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुठे आलेले आहेत. खरं म्हणजे संस्कृतचा माझा व्यासंग नाही अभ्यास नाही आणि त्यावेळेला मी म्हटलं की मी उद्या माहिती घेऊन सांगतो आणि पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यापुढे जर नाव कोणाचं असेल तर ते आदरणीय बाबांचं आलं. मी त्यांना संवाद केला आणि मग आपल्याच गोष्टी असतात परंतु याची जाणीव आपल्याकडे नसते. म्हणजे आपले अधिकरण आपल्याला याची जाणीव करून देत असतात. ते ज्ञानरत्न अधिकरण आचार्य श्री बाबा या संपूर्ण सोहळ्यामध्ये या म्हणजे
धर्मरूप सेवेमध्ये असणारे आमचे आदरणीय जे वरोरा निवासी बाबा, ते आमचे ज्येष्ठ स्नेही धर्मबंधू आदरणीय नितीनदादा, सर्व आदरणीय संतगण, आदरणीय महंतगण, आदरणीय तपस्वी साध्वी आणि खऱ्या अर्थानं आपली श्रद्धा स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणावर समर्पित करण्यासाठी उपस्थित झालेले भाविक बंधू आणि भगिनींनो, श्रीमद ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये एक संदर्भ असा आहे, अगदी थोड्या वेळामध्ये मी माझा विचार तुमच्या समोर ठेवणार आहे. ऐकिली श्रीमूर्ती आठवी जेते भावना बोलीचे. परमेश्वराची मूर्ती आपण पाहिलेली नाही, कारण आपण असन्निधानामध्ये आहोत. मग आता सर्वज्ञांची मूर्ती आठवायची कशी, ती लीळा आठवायची कशी, तो प्रसंग आठवायचा कसा? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथे निघून गेल्यानंतर नागदेवाचार्य परमेश्वरपुराला वाजेश्वरीला जेव्हा विजनाला बसायचे, तेव्हा महिमभटांनी विचारलं, भटो आपण निरंतर काहीसियाचे चिंतन करीत असाल. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, कुणी जर साधक बसलेले असेल, नेमकं चिंतन चालू आहे की चिंता चालू आहे? चिंता असेल तर चिंतन होणार नाही, आणि चिंतन असेल तर चिंता घडणार नाही. आपली गल्लत तिथे होते. बरीच माणसं रांगेमध्ये उभी असतात, कळत नाही देवपूजेच्या ओळीत आहेत की पाळ्याच्या रांगेमध्ये आहेत. कारण तिथे चिंता असेल, चिंता असली की भ्रांतत्व आहे, आणि मग तिथे चिंतन घडणार नाही. नागदेवाचार्यांच्या चेहऱ्यावर अतिशय शांत आणि म्हणजे सस्मित असलेला तो भाव पाहिला, डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा पाहिल्या. महिमभट्ट विचारतात, भटो आपण निरंतर काहीसियाचे चिंतन करीत असा? मग नागदेवाचार्य म्हणतात, ज्या गोसाव्यांच्या ज्या अमृतश्राव्या लीळा आम्ही पाहिल्या, अनुभविल्या, त्या आम्ही आठवीत असो. महिमभटांच्या मनात पटकन आलं, तुम्ही आपल्या स्वामींना पाहिलेल्या लीळा पाहिलेल्या आहेत, म्हणून आपण ही गोष्ट म्हणजे आठवू शकता. पुढे येणाऱ्या परंपरेने स्वामींना पाहिलेलं असणार नाही, त्यांनी लीळा कशा आठवायच्या? आणि त्याच क्षणी महिमभटांमध्ये अतिशय महत्वाचा विचार जन्माला आला, आणि पंडित म्हणजे महिमभटांनी तो बोलून दाखविला भटोबासांना, की जर गोसाव्यांच्या लीळांचं संकलन केलं तर पुढे येणाऱ्या धर्म परंपरेसाठी. आणि मग आचार्यांनी याच्यावर विचार केला की जर सावमिली रहाटी चालवावी असे, पुढे जर धर्म परंपरा चालवायची आहे, हा उद्धाराचा जो महामार्ग आहे तो जर संवर्धित करायचा आहे, लीळांचं चिंतन झालं पाहिजे, संकलन झालं पाहिजे. आणि त्याच क्षणी लीळा चरित्राचं बीज निर्माण झालं आणि लीळा चरित्राच्या संकलनाचा प्रवाह सुरू झाला. आपण सर्वजण जाणते आहात. मग एक एक पान जोडल्या गेलं, एक एक लीळा तयार झाली. अतिशय खडतर प्रवासातून लीळा चरित्राचा जन्म झाला बंधूंनो. इतका सहजासहजी नाही. स्मृतीस्थळामध्ये दाखला असा येतो, खेई भट्ट शेती करत असतात, कृषीकर्म करत असतात. पंडित महिमभट्ट त्यांना भेटायला गेले, पाठीमागून चालत चालत ते लीळा सांगत होते. कारण खेई भट्ट खेती करणार आहेत, शेती करणार आहेत. ते म्हणाले, मला वेळ नाही, मला थांबता येणार नाही. म्हणाले, तुम्ही नांगरटीचं काम करा, मी तुमच्या पाठीमागे चालतो. किती महत्वाचा प्रयास आहे, साधी गोष्ट नाही. आपण पंख्याखाली बसून, इतक्या सावलीमधून बसून जे शास्त्र अभ्यासतो, ते पूर्वजांनी झाडाखाली बसून लिहिलेलं आहे. अतिशय काटेकोर पद्धतीने ते जोपासलेलं आहे. लिपींची निर्मिती करून त्याची म्हणजे सुरक्षितता केलेली आहे. इतकं महत्वाचं शास्त्र आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्याचं चिंतन कसं असलं पाहिजे, त्याचा अभ्यास कसा असला पाहिजे. स्मृतीस्थळामध्ये खूप सारे दाखले आहेत. वासुदेया तू झाडाखाली जाय, मा झाडाची तुझं बोलेल. झाड बोलतं म्हणजे काय करतं हो? झाडाखाली बसलेलं चिंतनातून ही गोष्ट स्फुरते. एकची लीळा अनंत, मग एकची सूत्र अनंत, काकू अनंत, कक्षा अनंत, भावार्था म्हणजे अनंत, प्रकरण अनंत. हे सगळं अनंताचा प्रवास आहे. मग अनंताच्या प्रवासाला निघताना जर अनंत रूप शिरोरी आणि विचार आपल्याकडे असेल तर याच संकल्पनेतून या महत्वपूर्ण कृतीचा जन्म झाला. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूया. अतिशय महत्वाचं पाऊल आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा उत्तरार्धातला प्रवास सुरू होता आणि पंडित म्हणजे महिमभट्ट तीर्थपुराहून सर्वज्ञांना भेटण्यासाठी भेटी चावड या परिसरामध्ये होती. येळी मार्गे, येळी खरवंडीच्या परिसरामध्ये रस्त्याने प्रवासात असताना नागदेवाच्या पंडित महिमभट्टांनी सर्वज्ञांना विचारलं, जीजी परमेश्वर प्राप्त करण्यासाठी जर सामग्री हवी असेल तर कोणती सामग्री अभ्यासावी, काय अभ्यास काय केला पाहिजे? आज आपल्या पुढे आहे ही गोष्ट. इंजिनिअरिंगचं क्षेत्र निवडायचं, डॉक्टरचं निवडायचं, कुठलं निवडायचं, साहित्याचं निवडायचं. प्रत्येकाकडे क्षेत्र भिन्न भिन्न आहे. कधी आपल्याला स्वप्नात तरी वाटलं का हॉटेल मॅनेजमेंट हा व्यवसाय होऊ शकेल, हा कोर्स होऊ शकेल? आज आहे की नाही तो? प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहे, सूक्ष्मता आहे. पंडित महिमभट्ट स्वामींना विचारतात कोणती सामग्री अभ्यासावी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून अतिशय महत्वाचं एक सूत्र जन्माला आलं, ज्या सूत्राकडून मी तुम्हाला या विषयाकडे घेऊन येतो आहे. विचार मालिकेमध्ये हे सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. सर्वज्ञ असं म्हणतात, जीवी सामग्री असली तर ईश्वरी उपयोगा न वचे ऐसे काही असे. प्रश्न विचारलाय स्वामींनी. जीवाकडे जर सामग्री असली तर उपयोगी जाणार नाही असं काही आहे का? प्रत्येकाकडे एक सामग्री, लक्षात ठेवा.
तुम्ही आत्मचिंतन करा. मला तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगायची, मी ग्रस्त बंधू भगिनींसाठी बोलतो आहे. प्रत्येकाकडे एक सामग्री आहे. कुणाच्या हाताला कौशल्य आहे, कुणाच्या शब्दाला चव आहे, कुणाच्या म्हणजे कृतीला चव आहे, त्याच्यामधून पदार्थ तयार होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाकडे काही ना काही सामग्री आहे. आणि ती म्हणजे रुपाईसा, ती महादाईसा जेव्हा परमेश्वरपूरला तिच्या बोटामध्ये ते कौशल्य आहे, ती रांगोळ्या काढते आणि अपेक्षा करते की श्रीप्रभूंचा श्रीचरणाचा स्पर्श व्हावा. आहे की नाही सामग्री? अरे परमेश्वराला संतुष्ट करण्याची केवढी मोठी सामग्री आहे. प्रत्येकाकडे काही ना काही सामग्री आहे, आपल्याला ती शोधावी लागेल. खरं तर छत्रपती भाऊ, तुम्ही फार भाग्यवान आहात. बऱ्याच लोकांना आपल्याकडे असलेली सामग्री समजत नाही. समजली तर खतपाणी घालणारं कोणी भेटत नाही. अडथळे रूप अयोग्यता किती दाटून येते. आदरणीय गुरुतुल्य सर्वजण ते आहेतच. हे अडथळे रूप अयोग्यता झाडून फेडावी लागतात, खते झाडावी लागतात. स्वामींनी झाडले तर असे अनेक अडथळे आपण जोडलेले असतात. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. एखादा माणूस फार उपद्व्यापी असेल तर म्हणतो हा फार छत्रपती आहे, हे फार उद्योग वाढवणारा माणूस आहे. पण तुमच्या नावामधली जी छत्रपती ही शब्दाचा मी नेहमी विचार करतो. माझ्या मोबाईलमध्ये एकमेव असा शब्द आहे की ज्या अनेक नाव आहेत, 2-2,500 नंबर असतील, त्याच्यामध्ये एकमेव एक म्हणजे नाव असं आहे की ज्याच्या नावामध्ये छत्रपती आहे. पण कर्तृत्व इतकं उत्तम आहे की त्यांनी त्यांची सामग्री आज ईश्वराच्या चरणी समर्पित केलेली. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करतो. हा प्रवास छोटा नाही आहे, याचा मी साक्षीदार आहे. आदरणीय म्हणजे आमचे श्री नितीनदादा साक्षीदार आहेत. पाठीमागचे 1.5-2 वर्ष हा संपूर्ण प्रवास चाललेला आहे. बाळाचा जन्म होतो, लोक पेढे वाटतात. 9 महिन्याची प्रसव वेदना मातेकडे आहे. याच्यासाठी फार मोठी प्रसव वेदना सहन करावी लागते. अनेक आम्ही जे संत साधकांशी संवाद होतो तेव्हा लक्षात येतं आपल्याकडे किती फार मोठा वेळ आहे, किती सामग्री आहे, किती मोठं क्षेत्र आहे. आम्ही आमचं क्षेत्र मर्यादित करून घेतलं. आपल्या क्षेत्राला आपल्याला विस्तारित करता येईल. हे काम पूर्ण होतं न होतं पाठीमागच्या आठवड्यात त्यांचा मला फोन आला, बापू आपल्याला आता चिन्हस्थळी आणि खडकुलीचा परिसर तयार करायचा. मी म्हटलं काय भाग्यवान विचार करणारा माणूस आहे. पहिलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढची तयारी आहे. कारण ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत, तुमच्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती नसेल. आपण पूजावसर वर्णन करतो, पाठांतर करतो, कारण जी संपूर्ण त्या 3ही मठाला जी जगती होती ती दक्षिण दिशेने त्याचा प्रवेशद्वार होतं. आज काय झालंय, सगळा भूगोल बदलला. कारण आज आपण समोरूनच प्रवेश करतो राजमठाकडे. स्वामी कोणत्या रस्त्याने तिकडे येत होते ही गोष्टच आपल्याला माहिती नाही. कारण पूजावसर जर आठवायचं असेल तर त्याचा एक क्रम आहे. कारण पूजावसरामध्ये वर्णन येतं, कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी असती, म्हणोनी बाई देवबा नित्य दिनी लीला डोमेग्रामी बोलत. खरं तर डोमेग्राम म्हणजे आपला आत्मा आहे, मांडवा पंथाचा आत्मा आहे. मग इथल्या ठिकाणाचं चिंतन करत असताना, इथला पूजावसर आठवत असताना किती बारकावे, त्याच्यामध्ये सूक्ष्म गोष्टी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मध्यान्हकाळी विहरणावरून आल्यानंतर थोडं ऊन आहे आणि सर्वज्ञांच्या अंगावरून जे श्रीमूर्तीवरून काही घामाच्या धारा आहेत. आणि मग जे अंगावरचं जे म्हणजे कंठा असेल, जे वस्त्र असेल, बहिर्वास असेल, ते ओली झालेलं आहे, ओलं झालेलं आहे घामाने. आणि मग ते भटक खुंटी सुकत घालती असा त्याच्यामध्ये शब्द आहे. आम्ही कधी विचारच केला नाही खुंटीला सुकत घालणे, खुंटी कुठे असणार, काय असणार, काही नाही. आपण फक्त म्हणत असतो, सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या असतात, काही त्याच्यावर आपण विचार करत नाही. पण त्याच्यासाठी 7 पोथ्या शोधाव्या लागल्या. स्थानपोथ्यांच्या अनेकांचे दाखले घ्यावे लागले. ही खुंटी नेमकी कुठे असेल, आल्यानंतर तिथे कुठल्या प्रकारे ते सर्व वस्त्र तिथे सुकत घातले असतील. आणि मग पुढे तो दुपारचा पूजावसराचा ओटा कसा वेगळा असेल, पलीकडे मालगंठीचा ओटा कसा वेगळा असेल, उडियाचे स्थान. आमची फार चर्चा सुरू झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नागदेव आचार्यांना आणि नाथोबांना जे श्राद्धाचं भोजन केलं त्या निमित्ताने उंच मठावरून उडी खाली मारायला लावली. आता उंच मठावरून मारायला लावली की राजमठावरून मारायला लावली, हा संवाद म्हणजे हा संभ्रम आम्हाला फार दिवसापासून होता. कारण जर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू इकडे उंच मठाच्या बाजूला जर बसलेले असतील तर स्वामींच्या समोरच्या बाजूने उडी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिथून स्वामींना दिसेल तिथून उड्या मारल्या जातील. मग ती उंची नेमकी किती असेल? रायांगण 9 हाताचं रायांगण आहे, ते नेमकं त्याचा आकार काय असेल? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू शतपदी वेढे करतात, त्याची नेमकी बाजू किती असणार आहे? प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचा अभ्यास करताना लक्षात आलं की याच्यामध्ये फार मोठं सागर सामावलेलं आहे, फार विस्तार आहे याच्यामध्ये. जितकं आपण खोल जाऊ म्हणजे समुद्राच्या दृष्टांतासारखं, हे समुद्री काही एक नसेल. शंख आहेत, शिंपले आहेत, रत्न आहेत, हिरे आहेत, माणिक आहे, मोती आहे.
तुम्हाला व्यापार काय करायचा याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. आम्ही शंख शिंपल्यामध्येच रमून जातो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही पाहतो, म्हणजे मी स्वतःबद्दल बोलतो, थोडासा मान सन्मान होतो, थोड्याशा गोष्टी होतात, कुठेतरी प्रतिष्ठा येते की आमची दिशा भरकटते आणि ही गोष्ट लक्षात येते की आपला प्रवास चुकतो. जर आपल्याला अनंताच्या प्रवासाकडे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. केवढं मोठं कौशल्य आहे. एका माणसाने एवढा मोठा अभ्यास निर्माण केलेला आहे. अनेक आचार्यांचं मार्गदर्शन आहे. साधी गोष्ट नाही. उठता बसता चालता बोलता केवळ हाच ध्यास आहे की मला हे कसं पूर्ण करता येईल, आखीव रेखीव पद्धतीने कसं साकारता येईल, ही गोष्ट आहे. छत्रपती भाऊ काम करत असताना फार तांत्रिक अडचणी असतात. बोलायला फार सोपं असतं. इथे म्हणजे माझ्यासारख्याला बोलणं सोपं आहे, पण हे तांत्रिक सिस्टम निर्माण करताना फार मोठी काळजी घ्यावी लागते. आम्ही तिथे बसून विचार करत होतो, एवढं सगळं आता तयार केलं आणि जर समोर दाखवता आलं नाही तर काय वाटेल. माणूस हतोत्साही होतो. पण बंधूंनो असं नाही आहे. म्हणजे लक्षात ठेवा, हे क्षण आपल्याला म्हणजे समजले पाहिजे. काय होतं, मी बोलताना बाबांना म्हणालो, फार मोठा हॉटेल व्यवसाय असतो. घरामध्ये वापरणारा मिक्सर तो वेगळा असतो. तो मिक्सर वापरतो भाजीसाठी, तो घरातल्यासाठीचा वेगळा आहे, हॉटेलसाठीचा वेगळा आहे. आपलं काय होतं माहितीये का, आपण घरातल्या मिक्सरवर हॉटेलची भाजी करण्याचा विचार करू लागलो. माणसाचा प्रवासच वेगळा आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाजी खाताना तो म्हणतो अगदी भजे ना घरच्यासारखे झाले. घरी भाजी खाताना म्हणतो एकदम हॉटेलसारखी झाली. म्हणजे कुठे काय शोधावं कळत नाही. हॉटेलमध्ये बसला ती घरची भाजी शोधतो, घरी असेल तर हॉटेलची भाजी शोधतो. माणसाची अवस्था अशी आहे. परंतु हतोत्साही न होता ही गोष्ट आपल्याला शिकता येते. तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं वापरणं. ज्याच्याकडे जी सामग्री आहे, आचार्यांकडे ज्ञान आहे, आमच्याकडे शब्द आहेत, तुमच्याकडे सेवा आहेत. कुणाकडे हातासाठी सेवा असेल, कुणाकडे विचार करण्याची क्षमता असेल, प्रत्येकाकडे सामग्री आहे, आपल्याला वापरता आली पाहिजे. मी तुम्हाला स्मृतीस्थळाकडे घेऊन येतो. 14व्या शतकामध्ये एक संदर्भ आपल्याला असं पाहायला मिळतो. 2 साधक आहेत, देमनबास आणि सोमनबास. हे म्हणजे या महानुभाव पंथाचे अनुयायी झाले. पुढच्या कालखंडामध्ये सोमनबास अनुसरून चर्या करत असताना त्यांच्या मनामध्ये नेहमी एक ध्यास असायचा की गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य श्री परशुराम व्यासांचं दर्शन झालं पाहिजे. आचार्य परशुराम व्यासांची काय योग्यता आहे, गगनाला गवसणी घालणे. आजच्या भाषेत बोलायचं तर गुगल मॅप सारखा एखादा माणूस असतो, कुठली गोष्ट तिथे तुम्ही क्लिक करा, तुम्हाला उत्तर मिळतं. अरे गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य परशुराम व्यासांची माझी भेट झाली पाहिजे. तळमळ लक्षात ठेवा. आपली तळमळ काय असली पाहिजे, ही तळमळ होती. दुसरी त्यांची इच्छा अशी होती की ते थोडं म्हणजे वार्धक्य आलेलं, आता परमेश्वरपूरला पोहोचता येणार नाही, पण परमेश्वरपुरीचं महाद्वार मला बघायचं आहे. ही तळमळ आहे, ध्यास आहे. परशुराम व्यासांचं दर्शन झालं पाहिजे, तर सोबतच या महाद्वाराचं म्हणजे रिद्धपुरीच्या महाद्वाराचं दर्शन झालं पाहिजे. आणि तिसरी त्यांची इच्छा अशी होती की ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तापी तटाकी मार्तंडांना त्रिभंगी मूर्तीचं दर्शन दाखवलं, अशी त्रिभंगी मूर्ती मला पाहायला मिळाली पाहिजे. ध्यास आहे, चिंतन आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणालो, तुम्ही चिंतन काय करता ती गोष्ट पुढे उपस्थित होते. पूर्वी असं म्हटलं जायचं की भिंतीला कान असतात किंवा म्हणजे शुभ बोलणाऱ्या, आपण त्या अनेकांना म्हणतोय सगळ्या गोष्टी. चांगलं बोललं की ते शुभ होतं, चांगलं बोललं तर चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. चिंतन तेच आहे, मला हे पाहायला मिळालं पाहिजे. बरोबर अदृष्टाचं साह्य झालं आणि एक दिवस एक साधक त्यांच्या समोर उभे झाले. दंडवत झाला. ते ओळखत नव्हते परशुराम व्यासांना. दंडवत झाल्यानंतर म्हणाले की माझी 3 प्रकारच्या इच्छा आहेत, त्या अदृष्टाने पूर्ण कराव्यात, म्हणून मी गेले अनेक दिवस पासून स्मरण करतोय. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहेत. माझी सातत्यानं प्रार्थना आहे. दररोज सकाळी मी प्रार्थना करतो की प्रभू माझ्या 3 इच्छा पूर्ण करू, मला तो लाभ मिळू दे, तो पाहू दे. बरोबर परशुराम व्यासांच्या भेटीचा योग आला आणि परशुराम व्यासांनी अगोदर सांगितलं नाही मी तोच आहे ज्याची तुम्ही चिंता करता. अगोदर त्यांनी काष्ठाचा महाद्वार तयार केलं. अशाच प्रकारचं काष्ठाचं महाद्वार तयार केलं. ही संकल्पना जेव्हा त्यांनी सांगितली ना, मला पहिल्यांदा ही स्मृती आठवली. काष्ठाचा महाद्वार तयार केलं, समोर दाखवलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागले. त्या सोमनबासांच्या, किती भाग्यवान आहे मी. माझी तळमळ होती, माझ्या साधनदात्याने ते बरोबर पूर्ण केली. बरोबर महाद्वार साकारलं. ती लीळा आठवू लागले. या महाद्वारातून श्री प्रभू प्रतिदिनी बाहेर निघायचे. अनेक जडजीवांचा उद्धार करण्याची ती जागा आहे, हे महाद्वार आहे. ते महाद्वार पाहायला मिळालं. त्रिभंगी मूर्तीचं चित्रण त्यांना पाहायला मिळालं. मग ध्यास होता परशुराम व्यासांची भेट. या सर्व तिसरी इच्छा पूर्ण करताना परशुराम व्यासांनी त्यांना पोफळ दिलं, सुपारी दिली आणि सांगितलं तुम्ही ज्या परशुराम व्यासांना भेटण्याची इच्छा बाळगून आहात, अदृष्टानं मला तुमच्या भेटीसाठी पाठवलं, मीच तो परशुराम व्यास. आता मात्र ते आनंदाने बेभान झाले. हे प्रभू, मी चिंतन करावं आणि माझी चिंता तू पूर्ण करावी रे. मी किती भाग्यवान आहे.
मी तुम्हाला स्मृतीचा दाखला यासाठी दिला. बंधूंनो, 14व्या शतकातला हा संदर्भ आहे. तुमच्या चिंतनाने परमेश्वर अदृष्ट पद्धतीनं आपला लढिवाळ पुरवतो. हाच लढिवाळ आज इथे साकारलेला आहे. इतका महत्वाचा संदर्भ इथे उपस्थित आहे. आपल्याला याचा लाभ घेता आला पाहिजे. उलट जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही डोमेग्रामला जाल तेव्हा हे चित्रण आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. कुठल्या बाजूने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आतमध्ये प्रवेश करत असतील, प्रसन्न मठ कुठे असेल, उंच मठ कसा असेल, तो नरसिंह मठ म्हणजे तो राजमठ कसा असेल, तिथे असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू रात्री विश्रांती करत असताना 22 सर्वज्ञांचे जे पादत्राणं आहेत ती बरोबर आपल्या उशीसाका आडवांगी ठेवीती. उशाला घेऊन झोपणे त्याही वस्त्रामध्ये गुंडाळून आहेत. कारण सर्वज्ञांची जी पादत्राणं आहेत ती चर्माची आहेत. थंडीमुळे किंवा पाण्यामुळे चर्म ओलं होईल किंवा सादळलं जाईल किंवा उन्हामुळे ते कडक सुद्धा होऊ शकेल आणि नंतर श्रीचरणाला उपद्रव होईल याची सूक्ष्म काळजी घेणाऱ्या बाईसा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भोजनासाठी जेव्हा बसायचे, बाईसे निंबलोन करते असा शब्द येतो. आता निंबलोन मला फार सुरुवातीला आम्ही अभ्यास करताना असं वाटतं निंबलोन अगोदर काय नेमकं. आता भोजन झाल्यानंतर हॉटेलमध्ये आपण पाहतो नंतर ते बाऊल येतं, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि मग ते हात स्वच्छ केले जातात. म्हणजे निंबलोन आता नवीन पिढीला सांगावं लागेल, मुलांना तर सांगावंच लागेल. तुम्हाला लक्षात घ्या, मराठीमध्ये काहीतरी गाणं निंबलोन उतरू कशी, ती दृष्ट उतरण्याची ती पद्धत आहे. बाईसा भोजनाच्या अगोदर या पद्धतीचे संस्कार करायची. कारण आणि अंतू कानवडा लावी ती वस्त्र. इतर लोकांच्या समोर सर्वज्ञांची आरोगणा कधी होत नसायची. कारण तुमच्या पदार्थावर ज्यांची ज्यांची दृष्टी पडते त्याचा प्रभाव पदार्थावर होतो. महानुभावांचा सूक्ष्म विचार किती दूरपर्यंत आहे लक्षात ठेवा. आपण पदार्थ खातो इतके सोपे नका समजू. पोटामध्ये ते पदार्थ जात असताना कितीतरी व्यक्तींची दृष्टी त्याच्यावर आहे. म्हणजे एका पोथीमधला एक संदर्भ फक्त थोडक्यात सांगतो. एक महावाक्याशी पोथी होती, फार जुना संदर्भ आहे तो. आणि उद्या बुंदीची पंगत, आदल्या दिवशी सगळी तयारी झालेली. ज्यांची पंगत होती ते सगळे तयारीला तिथे बसलेले. तिथे तो स्वयंपाकी असेल, बाकी सेवक मंडळी. आता रात्री व्याळी झाल्यानंतरची बुंदी काढण्याची तयारी. पीठ तेच, तेल तेच, साखर तेच. बुंदीचे ते हे पीठ सोडल्या जायचं त्या तेलामध्ये, पण बुंदी काही तयार होत नव्हती. तो दानाच तयार व्हायचा नाही, ते पीठ असं पांगून जायचं. आचारी तर थक्क झाला, नेहमी बुंदी करतो मी, असं सगळं साहित्य ते सगळं तेच, होत का नाही तयार. पण अशात तो आचारी फार हुशार होता. तरी पाणी बदलून बघितलं, पीठ बदलून बघितलं, साखर तेल सगळं बदलून बघितलं, बुंदी काही तयार होईना. शेवटी त्याने तिथल्या सेवकाला सांगितलं, आता तुम्ही सगळ्यांना घेऊन जा म्हणाली, इथं आता मला सेवा करू द्या, नेमकं काय होतंय मला समजू द्या. आणि नेमकं असं झालं की तिथली जी सेवा करणारी 2-3 मंडळी सगळ्यांना बाजूला नेल्यानंतर बुंदी तयार व्हायला लागली. आणि मग त्याने ही गोष्ट सांगितली, कधी कधी क्रिया करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा किंवा दृष्टीमध्ये असा काहीतरी दोष असतो, त्याचा परिणाम पदार्थावर होतो. लक्षात ठेवा. आपल्या महानवा पंथामध्ये फार मोठी गोष्ट आहे. सहज आपण बोलताना आचार्य सांगतात आपल्याला की भोजनाला बसताना संकल्प सोडा. आता उपहार दाखवलेला, तेच पदार्थ ताटात आहेत, आता परत संकल्प कशासाठी आहे. कारण पदार्थावर क्षणाक्षणाला परिणाम होत असतो. लक्षात ठेवा. दुधालाच भीती आहे दही होण्याची, दह्याला नासण्याची भीती नाहीये. म्हणून आपण फार काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जे पदार्थ स्वीकारता की नाही याची फार काळजी घेतली पाहिजे. भाष्यामध्ये एक संदर्भ असा येतो, आपला आहार उपलखो नाही द्यावा, पुढच्याला कळू सुद्धा देऊ नका. स्मृतीस्थळाचा एक दाखला असा येतो, अन्य मंदिरामध्ये अशी सगळी मंडळी निरूपण चालू असतं, अन्य साधक बसलेले असतात, कोपऱ्यामध्ये एक संत बसलेले असतात, म्हणजे महानुभा पंथाचे, भिक्षा आणलेली असते. ते म्हणाले की मी अशा पद्धतीने भिक्षा इथे खाईल की इथे बसणाऱ्या कोणाच्याच लक्षात येणार नाही. अरे खाताना तोंड तर हलताना दिसेलच की नाही, पण इतकी कौशल्याने त्यांनी तिथे तो कोरका भिक्षेचा खाल्ला, कोणाच्याही लक्षात आलं नाही. महानुभाव पंथीय साधकांसारखं कौशल्य जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे दिसणार नाही. लक्षात ठेवा. अन्वय स्थळामध्ये संदर्भ येतो आचार्य श्री मुरारी मल्लव्यास विद्वांस यांचा. एक अन्य साधक, एक अन्य कलाकार त्यांना भेटायला येतो आणि तो भेटायला आल्यानंतर इतका हुशार असतो तो कलाकार. तुम्ही चिंचा खाल्ल्या असेल, चिंचोके ती बी असतं पण चिंचेचं, त्याला चिंचोके म्हणतात. त्याचे मधून 2 भाग केल्यानंतर आतमध्ये पांढरा भाग असतो. त्या कलाकाराने त्या अर्ध्या भागावरती हत्तीचं चित्र काढलेलं होतं, हत्ती आकारलेलं होतं. आणून म्हणजे मुरारी मल्लव्यास विद्वांस यांना सन्मुख दाखवलं. ते तोषले, प्रसन्न झाले, त्याच्या कलेवरती प्रसन्न झाले. त्याच्या मनामध्ये गर्व आला. तो जो अन्य साधक होता की अन्य कलाकार होता, स्वाभाविक असतं, प्रत्येकाला स्वतःच्या एक अहंकार असतो.
बरेच लोक माहीम भटांना फार गर्व म्हणजे होता असं सांगतात. का असो नाही मला सांगा. 2-4 रुपये खिशात आपल्याला की आपल्याला गर्व निर्माण होतो. अरे एवढा मोठा विद्वान आहे माहीम भटासारखा व्यक्ती, तिथे त्याला शोधण्यापेक्षा त्याला तिथे शोधा की जो श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये चुलीची राख काढण्याची सेवा करतो. इथं सेवा करण्याची जागा आहे नेमकी जी माहीम भटांनी पकडलेली आहे. त्या डाळिंबीवर त्या अन्य कलाकाराने हत्तीचा आकार काढला, चित्र काढलं. तो खुश झाला. आणून त्या आचार्य मुरारी मल्ल व्यास विद्वांस यांना दाखवलं. ते तोषले आणि थोड्या वेळानंतर त्यांनी सेवकाला सांगितलं की बाहेर काही हरभरे सुकत घातलेले होते. ते हरभरे घेऊन आले. ते त्यातला एक दाणा मागवला. त्या हरभऱ्याचे 2 तुकडे केले म्हणजे अर्धी हरभऱ्याची डाळ तयार झाली. आता तुमच्या लक्षात आलीस किती लहान असेल ती. त्याच्यावरती आचार्य श्री मुरारी मल्ल व्यास विद्वांस यांनी अंबारी सहित हत्ती काढला. हत्ती तर काढलाच, त्याच्यावर अंबारी आणि इतकी रेखीव ती कृती तयार झाली. त्या अन्य कलाकाराच्या हातामध्ये जेव्हा ती दिली गेली त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो विचार करू लागला, मी तुम्हाला म्हणजे एक साधक समजत होतो, संन्यासी समजत होतो, तुमच्याकडे या कला नसतील असं मला वाटलं होतं. या इतक्या उत्तम कला सुद्धा इथल्या संत साधकांमध्ये आहे. एक व्यक्ती इतकी महत्वाची कला साकारतो याच्या पाठीमागचं एक कारण आहे, लक्षात ठेवा. ही सामग्री तुमच्याकडे आणि या सामग्रीने परमेश्वराला आपल्याला संतुष्ट करता येतं. कवी नरेंद्र बासांनी एक ओवी अर्पण केली, ज्या ओवीवरती तो राजा भिकारी झाला होता. देवाच्या दादोलेपणाचा उभारणं सहावीची सातही सागरा. इतका मोठा देवगिरीचा तो रामदेव राजा, तो म्हणाला एक ओवी मला दे, त्या बदल्यात एक सोन्याची मोहर मी तुला देतो. परंतु ईश्वर धर्माचा साधक इतका भाग्यवान आहे. म्हणजे कवी म्हणजे नरेंद्र बासांकडे जेव्हा मी पाहतो लक्षात येतं महानुभाव पंथाचा हा खरा साधक आहे. काय स्वाभिमान आहे, काय वाक्य महत्वाचं आहे. नाराजे हो आमची कवी कुळा बोलू लागेल. आमची कवी कुळाची जी परंपरा आहे, मी अनेक कवींना नेहमी सांगतो, जे आमचे आदरणीय मुकुंदराज दादा आहेत, आदरणीय ताई आहेत, तुमच्याकडे सामग्री आहे, ही सामग्री आपल्याला अर्पण करता येते. काल आम्ही आदरणीय नागापूरकर बाबांच्या आश्रमामध्ये जे प्रसाद वंदन करायला गेलो. आता पूजावसर झाला आणि दुसरं भजन म्हणण्याची आम्ही तयारीत होतो. आदरणीय श्री गुरुजी म्हणाले भजन नका म्हणून. आणि मुकुंदराज बाबांना गुरुजी म्हणाले की तुम्ही स्वरचित काही केलेली एखादं काव्य असेल ते म्हणा. त्यांनी प्रसाद सेवेचे काव्य तयार केलं होतं. श्री गुरुजींनी गोष्ट बोलून दाखवली. तुमच्याकडे सामग्री आहे, ईश्वराच्या चरणी समर्पित करता आली पाहिजे. किती भाग्यवान आहोत आपण. एक तर ईश्वर दुर्लभ, ईश्वराला आठवणारा दुर्लभ, आणि असा दुर्लभ असणाऱ्या ईश्वराचं पूजन करण्याची सामग्री आपल्याकडे आहे, ती आपल्याला शोधता आली पाहिजे. याच्यासाठी स्वतःला ओळखावं लागेल. आणि स्वतःला ओळखण्याचं साधन जर काय असेल तर आत्मज्ञान आणि मोक्ष. आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि हे आत्मज्ञान ब्रह्मविद्या शास्त्रातून होतं. श्री गुरूंच्या चरणाजवळ बसून शास्त्र अभ्यासून होतं. लक्षात ठेवा, केवळ पुस्तकं वाचून किंवा फार मोठं पण लक्षात ठेवा, ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी. आज जगभरामध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेट आहे, तिथे माहिती आहे, ज्ञान नाही आहे. लक्षात ठेवा, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन गोळा केली जाते. प्रचंड मोठी माहिती आज उपलब्ध आहे जगाच्या पाठीवरची, पण त्या माहितीला तुम्हाला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञान कुठलं आहे? त्या माहितीतून जो सार काढला जातो. नॉलेज आणि इंकळी शास्त्र या शास्त्राशी मिळते. मग जर या शास्त्राचा अभ्यास आपल्याकडे असेल, चंद्रावर आपण परवा दिवशी मला कोणीतरी